विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टॉपर्स बद्दल बोलायचंय. आता हे कोण आहेत टॉपर? मला एक्सप्लेन करू दे व्यवस्थित. लक्षात घ्या. कोण आहेत हे टॉपर? तर 10वीत 95% मार्क पडलेत, 97% मार्क पडलेत, 98% मार्क पडली, शाळेत पहिला नंबर आलाय. मग हे टॉपरच आहेत. मी पण टॉपर होतो. पण 11th-12th मध्ये मला सुद्धा अडचणी आल्या होत्या खूप. तुलनेत तुम्ही चांगलं करताय. पण तुमचं चुकतंय कुठं? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पहिली गोष्ट फार मोठी चूक काय केली मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फार मोठी चूक काय केली, की बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्ही खूप अतिशय चुकीच्या रीतीने अभ्यास केला. रात्रभर जागून अभ्यास केला. ओके. आणि मॅथ्सच्या पेपर नंतर मोमेंटम तुम्ही लूज केलं. ही पहिली चूक झाली होती. होय, ही पहिली चूक होती. मला डिटेल बोलायचंय. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचा महत्वाचं आहे लक्षात घ्या. तुम्ही तीच महत्वाची चूक केली, की तुम्ही मॅथ्स नंतर एक्झॉस्ट झाला. 2-3 दिवस आराम केला. नंतर सीईटीची सुरुवात इमिडिएटली करायला पाहिजे होती. नाही, तुम्ही आयटी जिओग्राफीला पूर्ण वेळ दिला. तुम्ही काय ठरवलं होतं, की 2 वर्ष मी केलं नाही आयटी, आता मला आयटी केलं पाहिजे म्हणून त्यात तुम्ही गुंतलात. बरोबर आहे. या उलट मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी माझं ऐकलं, अगदी नॉर्मल मुलं आहेत म्हणूया आपण, अगदी नॉर्मल आहेत लक्षात घ्या. त्यांना मी काय सांगितलं होतं, माझ्या हॉस्टेलला पण गावित नावाचा एक मुलगा आहे. ओके. 6ला मी ती मुलं आली आयटीचा पेपर देऊन. ओके. मी इथं दुपारी संध्याकाळी लगेच त्यांना अभ्यासाला बोलावलं होतं. गावित आलाच नाही. त्यांना निरोप पाठवला, "सरांना सांग मी रात्रभर जागून अभ्यास केला, मी झोपणार आहे." त्याला मी एवढे फटके दिले होते लक्षात घ्या, शब्दांनी म्हणूया आपण, की खूप ओरडलो होतो. मग लगेच 10 मिनिटात पळत आणलं होतं त्याला आणि अभ्यासाला बसवलं. मी म्हटलं, "तू कुणी तुला झोपायला न झोपता अभ्यास करायला सांगितलं? ते पहिली गोष्ट चुकीचं केलं." पण नाही, मला सीईटीचा अभ्यास आत्ता सुरू पाहिजे. हो, हे पाहिजेच आणि मी करून घेतला. मग आता जाऊ दे, या चुका झालेल्या जाऊ दे. आता काय होतंय, की मॉक टेस्टमध्ये मोठी चूक होते तुमची, त्याच्यावर बोलायचंय मला. होय, त्याच्यावर बोलायचं आहे. आता मी काय करतोय, की माझ्या क्लासमध्ये ना 2-3 हुशार मुलं आहेत बरं का. त्याची नावं नाही घेणार मी, पण त्याचा स्कोर सांगतो तुम्हाला मी. त्यांचा स्कोर हा 80 टू 90 मध्ये स्टक झालेला आहे. ओके. 80 टू 90. काहींचा स्कोर 100 आणि 110 च्या पुढे वाढेनाच झालाय. ओके. ओके, ओके. आणि काही मुलं आहेत, की फ्लक्च्युएशन होतंय म्हणूया आपण. पण जाऊ दे. काही मुलांचा स्कोर हा कॉन्स्टंटली 150 प्लस आहे. ओके. कॉन्स्टंटली. बरं, ज्याचा स्कोर 150 प्लस आहे, त्याचे 10वी चे मार्क या स्टुडंटपेक्षा खूप कमी आहेत. मग या स्टुडंटला जमेना झालंय का? नाही. त्याची स्ट्रॅटेजी चुकते. परत मला फॉलो केलं पाहिजे. मी काय सांगतोय ते लक्ष ठेवलं पाहिजे. आता जेव्हा आमची मॉक टेस्ट झाली, क्लासमध्ये मॉक टेस्ट नंबर 3 जेव्हा झाली, ओके. फुल लेंथ टेस्ट आपल्या ॲप्लिकेशनवर फ्री आहे रँकर कोर्सवर. तुम्ही नसेल दिली तर द्या. 3 टेस्ट मी तुम्हाला फुल लेंथ टेस्ट फ्री ठेवलेल्या आहेत. तर चुकते कुठे या मुलांचं बघा, की यांची एनर्जीच कमी पडते. यांची एनर्जी, स्टॅमिना किंवा एनर्जी काही म्हणा, कमी पडतोय. काय होतंय, की फिजिक्स आणि केमिस्ट्री ओके जमतंय. पण मॅथ्स येईपर्यंत ते थकून जातायत. याचा अर्थ प्रॅक्टिस कमी पडते. याचा अर्थ बैठक कमी पडते. याचा अर्थ सलग अभ्यास होत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या मुलांना मी सूचना देतोय काय, 5-6 दिवसांनी आपली पुन्हा फुल टेस्ट असणार आहे. उद्यापासून किंवा आजपासून हा व्हिडिओ बघितल्यापासून तुमच्या बाकीच्या गोष्टी आवरा आणि सलग 4 तास एका ठिकाणी बसून दाखवा मला. हां, वॉशरूम ब्रेक घ्यायचे आहेत, पाणी प्यायचा ब्रेक घ्यायचा आहे. 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 4 मिनिटाचा त्याच्यावर नाही. नाही. तुम्ही बसून दाखवा. एक्झॉस्ट व्हा. एक्झॉस्ट व्हा लक्षात घ्या. थकवा येऊ दे, पण त्यात तुमची एनर्जी राहिली पाहिजे. त्याशिवाय तुमचा स्टॅमिना, एनर्जी वाढणार नाहीये. होतंय काय? मॅथ्सच्या पेपरच्या वेळेस माझं ऑब्झर्वेशन होतं. ओके. जी 80-90 पर्यंत अडकलेली मुलं आहेत ना, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही ऑब्झर्व्ह करत होतो कुठल्या प्रश्नापर्यंत पोहोचले. तर सांगू का? काही मुलांचा ना 1 तास झाला आणि 38 क्वेशन पर्यंत पोहोचलाय. 30 क्वेशन पर्यंत पोहोचलाय. अरे, असं मी शिकवलंच नाहीये. आपली स्ट्रॅटेजी काय होती सांगतो, की मॅथ्सचा पेपर ओपन झाला, की पहिल्या अर्ध्या तासातच तुम्हाला 50व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचंय रे. ही आपली स्ट्रॅटेजी आहे. मग तुम्हाला येतोय प्रश्न, पण तो लेंदी आहे. अरे तू स्किप कर रे. होय, स्किप करा. आता विचार करा 1 तास झालाय आणि 30व्या प्रश्नापर्यंत पोहोचलाय. अजून 20 प्रश्न तू बघितले पण नाहीये. पण या 30 प्रश्नात तुझे जास्त प्रश्न सॉल्व्ह सुद्धा होत नाहीत रे. तू एका प्रश्नाला 5-5, 10-10 मिनिटं वेळ लावतोय. मग सगळी स्ट्रॅटेजी इथंच फ्लॉप ठरते. आलं का लक्षात? क्विक थिंकिंग येतंय तर सोडवण्यात दिला स्किप करून.
येतंय ते सोडव नाहीतर स्किप कर. मी एवढंही सांगतो, की केमिस्ट्रीला मी काय सांगितलंय, की मी केमिस्ट्री तर 15च मिनिटं वेळ देत होतो. पण तो वाढवून मी अगदी 25 मिनिटं नाही अर्धा तास केलाय. पण या अर्ध्या तासात तुम्ही 1 ते 50 प्रश्न केमिस्ट्रीचे सोडवले पाहिजेत. न्यूमेरिकल कॅल्क्युलेशनला वेळ लागणार असेल, तर ते मार्क करून स्किप करा. कारण हे 25-30 मिनिटात तुम्ही केमिस्ट्रीच्या 25 ते 30 ईझी क्वेशन सॉल्व्ह करू शकता. रोसेनमन रिडक्शन मध्ये कॅटलिस्ट कुठला वापरतात बघितल्या बघितल्या उत्तर कळणार आहे. असे प्रश्न 30 ते 35 असणार आहेत. म्हणजे रिएक्शनचे 30-35 नाहीत. सोपे प्रश्न. ते मला सॉल्व्ह केले पाहिजेत कमी वेळात. मग कॉन्फिडन्स येतोय रे बाळांनो. आणि त्यानंतर ॲट एनी कॉस्ट 35 मिनिटं वाटल्यास फिजिक्सला वेळ द्या आणि परत फिजिक्सकडे जाऊच नका. उरलेल्या वेळात पुन्हा केमिस्ट्रीचे न्यूमेरिकलचे स्किप केले होते. पण गॅरंटी आहे की येतायत. ते सॉल्व्ह करा ना. आणि मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय काय ते समजून घ्या आता. समजून घ्या, की मॅथ्सच्या बाबतीत पहिले 30 मिनिटं झाल्यानंतर ह्यातले 10-15 प्रश्न सुटू देत तुम्हाला. हो 10 ते 15 प्रश्न सुटले तरी ते पुष्कळ झालं लक्षात घ्या. 10 ते 15 प्रश्न सुटले तरी पुष्कळ झाले. 90 मिनिटं वेळ आहे रे. आता पुढच्या 30 मिनिटात तुम्हाला काय करायचंय, की यातले बरेचसे क्वेशन तुम्ही स्किप केले होते, जे येणार आहे ते. समजा तुम्ही 20 क्वेशन स्किप केलेत. अरे 30 क्वेशन स्किप केलेत म्हणा. समजून घ्या. मग त्यात स्किप केलेल्या 30 क्वेशन पैकी तुम्हाला 20च येतायत समजा. 20च येतायत. ओके 5, 5, 5. मग त्या 20 क्वेशन पैकी ह्याला हा प्रश्न काही प्रश्न 2 मिनिटात होऊ शकतात. ते पहिल्यांदा करा. काही प्रश्नाला अजून वेळ लागेल असं वाटतोय. जमेल पण वेळ लागेल. पुन्हा स्किप करा. 3 राउंड मी घेणार आहे तुमच्या लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी प्रॅक्टिसशिवाय होणार नाहीये. मग एक विनंती करतोय, विनंती. जेवढ्या फुल लेंग्थ टेस्ट देता येईल तेवढ्या द्या. जेवढ्या तुम्हाला माहिती आहे ना 3 तास वेळ आहे ना, तुम्हाला 3 तास ना आता अभ्यास करायचा आहे ना 3 तास टेस्ट द्यायच्या. मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. नीट लक्ष द्या. इथं वाक्य लिहितोय. वन्स अ टॉपर. बघा मी तुम्हाला सांगतो वन्स अ टॉपर इज ऑल्वेज टॉपर म्हणायचंय मला. होय. तुम्ही टॉपर आहात तर टॉपरच बनून तुम्हाला दाखवायचं स्वतःशी स्पर्धा करायची आहे. मग तुम्हाला क्लिअरली सांगतो 10वी ला तुम्हाला 95% पेक्षा जास्त मार्क होते. 90 पेक्षा जास्त होते. 98 होते ना, मग तुम्ही इथून पासून रोज एक मॉक टेस्ट दिली पाहिजे 3 तासाची. होय, काढायचा वेळ 3 तास. हो, त्याचा एनालिसिस करायचं तोच अभ्यास आहे ना. तोच अभ्यास आहे. बरं रोज जाऊ दे म्हणूया आपण. 1 दिवस आड तरी. आता 5 दिवसांनी मी जर फुल लेंग्थ टेस्ट घेणार असेल, तर 5 दिवस आहेत. त्याच्यात 2 तरी फुल लेंग्थ टेस्ट तुम्ही स्वतःहून एक्स्ट्रा दिल्या पाहिजेत. समजा उद्या तुमचा ऑफलाईन क्लास 7 ते 10 आहे. 10 ला क्लास सुटला. ओके. त्याच्यानंतर 1 वाजेपर्यंत तुमचं डिस्कशन होणार आहे तुमच्या क्लासमध्ये. चला 1 वाजेपर्यंत इम्पोर्टंट आहे. 1 ते 2 तुम्हाला वेळ आहे. रेस्ट घ्या. 2 ते 5 फुल लेंग्थ टेस्ट द्यायचे. उद्याच द्यायचे फुल लेंग्थ टेस्ट लक्षात घ्या आणि सीईटीचा कुठलाही पेपर द्या तुम्ही. एक्झाम गोलचं घ्या ना सबस्क्रिप्शन ₹90 चं घ्या. खूप सगळ्यात स्वस्त टेस्ट सीरीज कुठली असेल तीच आहे लक्षात घ्या. सगळ्या YouTubeवर सगळ्यात स्वस्त काय असेल एक्झाम गोलच आहे लक्षात घ्या. घ्या. सीईटीचा कुठलाही पेपर सिलेक्ट करा. 3 तास सोडवा. आणि 3 तासात जे तुमचे केमिस्ट्रीचे प्रश्न येत असून तुमचे चुकले ना, ती तुमची रिव्हिजन जबरदस्त होणार आहे. मग बघा वायवा सीरीज मधले किती प्रश्न येतायत. मग बघा आपलं काय रिव्हिजन केलं पाहिजे ते रिव्हिजन करा. म्हणजे 3 तास टेस्टला द्या. ओके. 2 तास रिव्हिजनला द्या. अजून 1 तास रिव्हिजनला द्या. 6 तास रोज हेच करा. रोज नाही मिळत मी लक्षात घ्या. 1-2 दिवसाच्या आड करा तरी. तुम्ही काय करताय? नाही, मी टॉपिक घेऊन बसलोय. सध्या हा मॅथ्सचा टॉपिक चाललाय, हा फिजिक्सचा चाललाय, हा केमिस्ट्री. मी टॉपिक करतोय. बरोबर आहे. कर, कर. ते पण काही चुकीचं नाहीये. अभ्यास करतोय ना म्हणजे चांगलंच आहे. पण तुम्ही जर पेपर सोडवत नसाल तर काही उपयोग नाही. बरं इथं सांगतो. तुमचा स्कोर हा इन्क्रीजच व्हायला पाहिजे. आणि तो इन्क्रीज होण्यासाठी तुम्ही कुठं पडताय कमी ते बघा. आणि साधं लॉजिक आहे. माझं एकच टार्गेट आहे, की केमिस्ट्री 40 प्लस पाहिजे. नाही पडत, तुम्ही कमी पडताय. मॅथ्समध्ये 60 प्लस पाहिजेत. नाहीत पडत, तुम्ही कमी पडताय कुठेतरी लक्षात घ्या. आणि फिजिक्समध्ये मिनिमम तरी 20 प्लस पाहिजेत. नाही तर कुठेतरी कमी पडताय. इथपर्यंत पोहोचलंच पाहिजे पुढच्या एका आठवड्यात हे लक्षात घ्या. मग मॅथ्समध्ये जे टॉपिक महत्त्वाचे आहेत, बोर्डच्या तुम्ही केले होते बाळांनो, वेक्टर, लाईन, प्लेन हे सगळं रिवाईज करा. क्वेशन सोडवा. पुस्तकातले प्रश्न ॲज इट इज आहेत हे लक्षात घ्या. आणि माझं YouTubeवरचं कोणतंही लेक्चर तुम्ही मिस करायचं नाहीये. मी जे सांगतो ते इम्पोर्टंट आहे. हे पण याच्यात सगळ्यात इम्पोर्टंट आहे. तुम्ही टॉपर आहात, तुम्हाला टॉपर बनायचंच आहे. 120 प्लस स्कोर झाला तर तो क्लोज टू 99 येतो. 129 स्कोर झाला, 120 झाला तर क्लोज टू 99 येतो लक्षात घ्या. क्लोज टू 99. मग तोही चांगलाच आहे. 98.9 स्कोर काही वाईट नाहीये लक्षात घ्या. पण इथपर्यंत पोहोचणं कुठं अवघड आहे? मॅथ्स अवघड आहे? तुमची भीती आहे. तुम्हाला मॅथ्स सोडवताना भीती वाटते. काय भीती वाटते तुम्हाला मॅथ्स सोडवताना सांगू का? मला जमतच नाहीये. अरे ते जमत नाही तर स्किप कर तो प्रॉब्लेम. अडकू नको त्याच्यात. मी अशा काही मुली बघितल्यात बरं का
मोबाईलचं स्टँड आहे. ठेवलंय तिथं. पेपर सॉल्व्ह करते आणि बघत बसले त्या क्वेश्चनकडे. काय बघायचंय? येत नाही तर कर ना स्किप. दीड-दीड, 2-2 मिनिटात काय गरज आहे? मग कळते तुमच्या लक्षात आले स्ट्रॅटेजी चेंज. आजच वेळ काढायचा आणि फुल लेंथ टेस्ट द्यायची तुम्ही आणि मला कमेंटमध्ये टेस्ट दिल्यानंतर सांगा किती स्कोर झालाय तुमचा. मग मी तुम्हाला सांगेन. आता काही मुलं 130 स्कोर होतोय. मग मी काय करू? माझं ड्रीम आता अचीव्ह होणार नाही. अरे 130 आता इनिशियली होतोय. काय त्या मुलाचं मला माहीत नाही नाव बरं का. मी त्याला रिप्लाय पण केला होता लक्षात घ्या. व्हिडिओत पण बोललो होतो. पण हे काय? 130 होतोय ना, मग बघा ना, एनालिसिस करा ना, कुठं वाढेल तुमचा स्कोर. सिली मिस्टेक कुठे झाल्यात. आता मी तुम्हाला सांगतो माझ्या क्लासमध्ये एकाचा स्कोर 158 झालाय काहीतरी समथिंग. एकदम सिली मिस्टेक केलेत. एल-पी-पीचा प्रॉब्लेम चुकवलाय. का चुकवला? वाढेल ना तो स्कोर मग. मग बघा ना आपण कुठं एनालिसिस करा ना. मी तुम्हाला सांगतो आत्ता स्कोर तुमचा 100च्या आसपास असेल, चांगला आहे. पण जो तुम्ही मॉक टेस्ट, फुल लेंथ टेस्ट देताय, घरी देणार आहे, ऑनलाईन देताय, क्लासमध्ये देताय, सीईटीत त्याच्यापेक्षा 5-10 मार्काचा स्कोर हा कमी होतो हे लक्षात ठेवा. का? तिथं जरा टेन्शन स्वतःहून तुम्ही क्रिएट करता म्हणून. पण तुम्हाला जर रिलॅक्स राहायला जमलं तर तोही त्रास होणार नाही. मग आता मला आजपासून तुमच्यात बदल हवाय. दर 1 डे म्हणजे एका दिवसाआड जमलं तर रोज द्या. 1 दिवस आड ठीक आहे बरं का. 1 दिवस आड तुमच्या 150 कन्सेप्ट व्हायला पाहिजेत. कशा? मॅथ्सच्या 50, फिजिक्सच्या 50, केमिस्ट्रीच्या 50 ॲट एनी कॉस्ट. बनायचं हो चांगले मार्क पाहिजेत का नाहीत मला सांगा लक्षात घ्या. रटगाणं नकोय. तब्येत ठीक नाही हे कारण तर बिलकुल नकोय लक्षात घ्या. बिलकुल नकोय हां. मेसचं कारण सांगू नका. ओके. जाऊन येऊन करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. हे मी काय बोलतो तुमच्या लक्षात आलं का? सिलिंडरच्या टंचाईमुळं सगळीकडे प्रॉब्लेम झालेत सगळीकडं. मेसवाल्यांना सिलिंडरच मिळत नाहीयेत. मग ऑब्व्हियसली अवघड झालंय. सगळं चालवणं अवघड झालंय. माझ्या इथं मला 11च्या क्लासला सुट्टी द्यावी लागली. का? की 11ची तेवढी मुलं घरी गेल्यामुळं तो सिलिंडर अजून काही दिवस एक्स्ट्रा जाईल. दुसरा सिलिंडर नोंदवायला सुद्धा आता ठराविक दिवसाशिवाय मिळतच नाहीये. ओके. म्हणजे बघा अडचणी आहेत, पण 12च्या मुलांना आम्ही सुट्टी दिलेली नाहीये. आम्ही काहीही ॲडजस्ट करू. अगदी कसंही ॲडजस्ट करू. वेळ प्रसंगी मग शेवटी चुलीवर स्वयंपाक करायची तयारी ठेवली आम्ही लक्षात घ्या. पण अभ्यास करायचा आहे. मग आता कुठला एक्सक्यूज नकोय. मला तुमचा जरा सुद्धा वेळ वाया घालवला चालणार नाहीये. तुम्ही रस्त्यावर गप्पा मारत उभारलाय. नाही चालणार. घरातल्यांशी अर्धा तास फोनवर बोलताय. नाही चालणार. जेवल्यानंतर 2 तास झोपलाय. नाही चालणार. मोबाईलवर जेवताना सीरियल्स बघताय. नाही चालणार. मित्रांसोबत गप्पा मारताय. नाही चालणार. कुठल्याच गोष्टी मला नको आहेत. तुम्हाला 10वीतलं जे तुमचं यश होतं, त्याच्यापेक्षा चांगलं यश मिळवायचं लक्षात घ्या. त्यासाठी आत्ताच्या दिवसात तरी त्याग करावा लागेल. माझा स्कोर होतच नाही असं म्हणू नका. स्कोर होणार आहे. तुम्हाला तुमच्या मनातील भीती काढून टाकावी लागेल. मॅथ्स करावं लागेल. हां, मॅथ्सचा पेपर द्या. घ्या मॅथ्सचा पेपर म्हणतो मी लक्षात घ्या आणि सलगच द्या बरं का. नुसती फिजिक्स वेगळा, केमिस्ट्री वेगळा, मॅथ्स वेगळा असं देऊ नका. सलग द्या. का? इथं थकताय तुम्ही. हे 2 पेपर देताना तुम्ही थकताय लक्षात घ्या. मॅथ्सला तुमचा स्टॅमिना कमी पडतोय, एनर्जी कमी पडते. सगळं आता बदलायचं आजपासून. ओके, मग मी थांबतो इथं. मला आशा आहे, की तुम्हाला काय सांगायचं ते कळालंय. मला काय सांगायचं तुम्हाला कळालेलं आहे. एक बेस्ट स्कोर आपल्याला हवाय आणि तो आपण आणू शकतोय म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा करतोय, दुसरं काही नाहीये. तुम्ही टॉपर आहात, तर तुमची जे काही आहे ना एनर्जी ती वापरा. मन लावून अभ्यास करा. ऑल द बेस्ट.